यानंतर आता एक सगळ्यात मोठी बातमी येते। राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषणा झाली आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे। काही लोकांनी वेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा आणली, पण या सर्व स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचं काम केलंय असंही यावेळेला ते म्हणाले। गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला हा वर्षभरातला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, अपडेट्स। ज्या पद्धतीने गणेशोत्सव मंडळ आहे तो भरीव निधी आहे तो देखील सरकारच्या वतीने देणार आहे आणि गणेशोत्सवला महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून आहे ती आता घोषणा केली। कारण की त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आहे गणेशोत्सव मोठ्या पार पडला जातो। मात्र कोविडच्या काळामध्ये कुठेतरी निर्बंध आहे ती लावण्यात आली होती आणि त्यामुळे लालबागचा राजा देखील आहे 1 वर्ष गणेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही, पुन्हा संपर्क करू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी काय नेमकं आशिष शेलार यांनी म्हटलेले ऐकूया आपण। सर्व गणेशोत्सव मंडळांना ही विनंती आहे की आपण जे वेगवेगळे दिखावे करतात यामध्ये जरूर आपले सैन्य आहे, सैनिक आहे, सामाजिक उपक्रम आहे, ऑपरेशन सिंदूर आहे, आपण केलेल्या अचिव्हमेंट्स देशाच्या आहेत, बरोबरीने महाराष्ट्रातल्या आपल्याला ज्या केलेल्या अचिव्हमेंट्स आपले महापुरुष आहेत, अशा सगळ्या गोष्टींच्या देखाव्याचा सुद्धा विचार करून सामाजिक भान, पर्यावरणपूरक आणि उत्साहात सुद्धा साजरा करणारा हा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित करण्यामध्ये मला या ठिकाणी आनंद होतो। श्रीमती विद्या ठाकूर। श्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे। प्रत्येक मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक रहिवाशाला अभिमान वाटावा अशीच ही बातमी। गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून घोषित झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।